नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा जर तुम्ही लाभ घेत असाल, तुमचा हप्ता तात्काळ बंद करण्यात येणार आहे. त्याची कारण काय संपूर्ण माहिती आपण बघूयात. तुम्ही जर हे दोन कामे नसेल केले तर तुम्हाला तात्काळ हप्ता बंद होणार आहे. कारण की आता 22व्या हप्त्याचं अपडेट जवळच येणार आहे. कारण की आता 22व्या हप्त्यासाठी जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. कारण की तुम्हाला लवकरच 22वा हप्ता आणि नमो किसानचा 8वा हप्ता हा अगोदर मिळणार आहे. नंतर 22वा हप्ता हा पीएम किसानचा तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. या संदर्भात महत्त्वाची बातमी म्हणजे पीएम किसान योजनेतील किसान इलिजिबिलिटी न्यू अपडेटच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना सांगण्यात येते की पीएम किसानचा जो लाभार्थी हप्ता आहे मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. पीएम किसान प्रधानमंत्री योजनेच्या पुढील हप्ता 22वा हप्ता हा फक्त अग्रिष्ट स्कीमच्या फार्मर आयडी असणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा मिळणार आहे. तुम्ही जर अजून सुद्धा यामुळे तुम्ही शेतकऱ्यांचे अद्याप फार्मर आयडी काढलेला नाहीत, अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपली फार्मर आयडी काढून घ्यावेत, असे शासनाचे आवाहन माध्यमातून करण्यात आलेले आहे. एकंदरीत पीएम किसानचा हा 20वा हप्ता जो आहे इन्स्टॉलमेंट वितरित करत असताना फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आला होता. कारण की तशा शासन स्तरावर हालचाली सुरू देखील करण्यात आल्या होत्या. कारण की काही मात्र यामध्ये काही वेळ सूट देण्यात आली होती. पण आता पीएम किसानचा 22वा हप्त्याच्या वितरणास होत असताना मात्र फार्मर आयडी बंधनकारक करण्यात येत आहे. पीएम किसान योजनेच्या पात्र असलेले लाभार्थी हे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पात्र होतात. कारण की ज्या लाभार्थ्यांना पीएम किसानचे 2,000 रुपये मिळतात, त्याच लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सुद्धा हे राज्य शासनाचे मिळत असतात. पर्यायाने या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे खूप गरजेचे आहे आणि अनिवार्य सुद्धा करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर भेट देऊन agristack.maharashtra.gov या फार्मर आयडी साठी नोंदणी करावी. आणि आता तुम्हाला पुढील हप्ता 22 हप्ता मिळणार नाही, अशी ही महत्त्वाची बातमी आहे. अशाच नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट मिळत राहील. धन्यवाद.